Principles of business ethics. First, standardization. All the rules should be allocated to all standardization in the secret of success for the implementation of ethical practices. In other words, favorism and partiality should be discouraged. स्टँडर्डायझेशन प्रोसेस असायला पाहिजे बिझनेसमध्ये. पार्शालिटी किंवा फेवरिझम जे आहे तर ते अवॉइड केलं गेलं पाहिजे. आणि हे सक्सेस चा एक सिक्रेट आहे स्टँडर्डायझेशन प्रोसेस, कारण त्यांनी एक लीड सुद्धा मिळते आणि क्लॅरिटी येते. नेक्स्ट आहे वर्केबल. दी रूल्स ऑफ बिझनेस इथिक्स शुड बी प्रॅक्टिकल अँड वर्केबल सो दॅट टँजिबल बेनिफिट्स कॅन बी एक्सपिरियन्स. एकतर प्रॅक्टिकल आणि वर्केबल असायला हवेत इथिक्स जे आहेत ते, जे ऍक्च्युअली इम्प्लिमेंट झाले पाहिजेत आणि त्याचे बेनिफिट्स जे आहेत तर ते टँजिबली एक्सपिरियन्स केले गेले पाहिजेत, लाईक प्रॉफिट असेल किंवा डिसिजन मेकिंग आहे एक्सेट्रा. ड्रिव्हन फ्रॉम टॉप. बिझनेस इथिक्स शुड बी ऑलवेज ड्रिव्हन फ्रॉम टॉप. It can work only if the top management seriously committed to it. Otherwise, it would be difficult to implement the ethical programs. इथिक्स जे आहेत ते नेहमी टॉप लेवल मॅनेजमेंट कडून म्हणजे डिसाईड केले जातात आणि त्यांच्याकडूनच शिकले जातात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या ऑफिसमध्ये ऑफिसचा टायमिंग जो आहे तर तो 9 AM असेल आणि बॉसच वेळेवर कधी येत नसेल तर त्याचे एम्प्लॉईज पण कधीच वेळेवर येणार नाहीत. मग त्यांना इथिकल नॉर्म्स जे आहेत, पॉलिसीज जे आहेत तर ते फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आहे 3 C's of business ethics. First आहे compliance. According to managers must comply with the policies, the rules of their companies as well as those of their nation's legal system. In fact, most corporate code of ethics are written as compliance documents by spelling out prohibitions and approve responses to ethical situations. Known from company experience, research with large organizations suggest about half report taking a compliance approach to ethical issues facing their firm. कंप्लायन्स जे आहे तर मग त्याच्यामध्ये पॉलिसीज असतील, कंपनीचे रूल्स अँड रेग्युलेशन असतील, तर हे काय झालं, कंप्लायन्स झालं. की डॉक्युमेंटेशन मध्ये सुद्धा कंप्लायन्स, की लिगल एंटिटीज कन्सिडर करून डॉक्युमेंटेशन जे आहे, वर्कर्स कॉन्ट्रॅक्ट असतील तर ते कम्प्लीट केले गेले पाहिजेत. मग त्याच्यामध्ये नीड फॉर कंप्लायन्स रूल्स इन्क्लूड लॉज आहेत, प्रिन्सिपल्स ऑफ मोरॅलिटी आहे, पॉलिसी ऑफ कंपनी आहे. तर हे कंप्लायन्स मधले 3 आस्पेक्ट्स आहेत. नेक्स्ट आहे दी कॉन्ट्रीब्युशन. Most managers of companies do not look at their position or corporation as just being in the business of making money. They often speak in much more enlightened terms, such as improving convenience for consumers or offering more product choice. This business contributes to a more productive economy and a happier society. कॉन्ट्रीब्युशन जर कन्सिडर केलं तर कॉर्पोरेटचं एक कॉन्ट्रीब्युशन असतं टुवर्ड सोसायटी किंवा त्याच्या कोर व्हॅल्यूज असतात. मग त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो की कोर व्हॅल्यूज आहेत, क्वालिटी ऑफ प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आहेत, की जे मार्केटमध्ये सेल आउट होतात, कन्झ्युमर्स परचेस करतात. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत, की जवळपासची लोकॅलिटी जी आहे तर त्यांना एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल करून दिल्या जातात. त्याच्यानंतर युजफुलनेस ऑफ ऍक्टिव्हिटीज टू सराउंडिंग ऍक्टिव्हिटीज. काही ऍक्टिव्हिटीज किंवा काही प्रोजेक्ट की जे सोसायटीसाठी, सराउंडिंग साठी युजफुल असतील, लाईक वॉटर हार्वेस्टिंग असेल किंवा पॉवर प्लांट असतील, स्कूल फॅसिलिटीज असतील एक्सेट्रा. त्याच्यानंतर क्वालिटी ऑफ वर्क लाईफ, की
कॉन्ट्रीब्युशन फॉर एम्प्लॉईज, की वर्क लाईफ बॅलन्स जो आहे तर तो मेंटेन झाला पाहिजे त्यांचा. त्याच्यानंतर थर्ड सी जो आहे तर तो आहे कॉन्सिक्वेन्सेसचा. Most managers worry about the consequences of their action. In fact, one set of ethical theories uses the yardstick of whatever good or bad consequences will result in deciding whether a decision is ethical or unethical. Consequences मध्ये जेव्हा डिसिजन्स घेतले जातात, गुड किंवा बॅड कॉन्सिक्वेन्सेस असतील तर डिसिजन इथिकल आहेत की अनइथिकल आहेत, तर त्याच्यावर ते डिपेंड करतं किंवा त्याला कसं रिॲक्ट केलं जातं. मग त्या कॉन्सिक्वेन्सेस ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण टुवर्ड्स एन्व्हायरमेंट इनसाइड अँड आउटसाइड द ऑर्गनायझेशन, की एन्व्हायरमेंट जर इनसाइड एन्व्हायरमेंट कन्सिडर केलं तर ऑर्गनायझेशन मधलं जे ऑर्गनायझेशनल एन्व्हायरमेंट किंवा बिहेवियर जे आहे तर ते हेल्दी असायला पाहिजे. एम्प्लॉईज मध्ये काही डिस्प्युट्स असता कामा नये, ते मेंटेन केलं गेलं पाहिजे. आउटसाइड एन्व्हायरमेंट मध्ये जर बघायला गेलं तर एखादा प्लांट तयार होताना किंवा त्याच्या इन्फ्रामध्ये एन्व्हायरमेंटला काही डॅमेज होत असेल, त्याच्यामुळे काही कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागत असतील आजूबाजूच्या लोकांना पोल्युशनमुळे, तर हा पण एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर आहे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स शेअर होल्डर्स, बँकर्स, कस्टमर्स अँड एम्प्लॉईज ऑफ द ऑर्गनायझेशन, की जे ओव्हरऑल स्टेक होल्डर्स आहेत तर त्यांच्या सुद्धा रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत तर त्या कम्प्लाय केल्या गेल्या पाहिजेत. नाहीतर तरी सुद्धा प्रॉब्लेम होऊ शकतात. समजा बँकेचे हप्ते नाही भरले, इन्स्टॉलमेंट पे नाही केलं वेळेवर, तरी सुद्धा प्रॉब्लेम होणार आहेत. कन्झ्युमरला प्रॉपर प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय नाही केल्या तरी सुद्धा प्रॉब्लेम होणार आहेत. शेअर होल्डर्सना रिटर्न नाही मिळाले चांगले तरी सुद्धा इन्व्हेस्टमेंट काढून घेतील, कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागतील ऑर्गनायझेशनला फायनान्शियली सुद्धा. त्याच्यानंतर गुड पब्लिक इमेज अँड साऊंड ऍक्टिव्हिटी. गुड पब्लिक इमेज जे आहे की एखादी चांगली इमेज बिल्ड केल्यानंतर एखाद्या छोट्याशा प्रॉब्लेममुळे, एखाद्या एम्प्लॉईमुळे असेल, एखाद्या ऍक्टिव्हिटीमुळे असेल, त्याच्यामुळे सुद्धा एखाद्या इन्सिडेंट किंवा ऍक्सिडेंटमुळे सुद्धा कॉन्सिक्वेन्सेस फेस करायला लागू शकतात. त्याच्यानंतर आहे नीड ऑफ बिझनेस इथिक्स और बेनिफिट्स ऑफ इथिक्स. फर्स्ट, satisfying basic human needs. Being honest, fair, and ethical is one of the basic human needs. Every employee desires to be such himself of work for an organization that is fair and ethical in its practices. आता बेसिक ह्युमन नीड्स मध्ये म्हणजे सॅटिस्फॅक्शन मध्ये बेसिक ह्युमन नीड्स जर कन्सिडर करायला गेलो तर आपल्याला लहानपणापासून पण हेच शिकवलं जातं की ऑनेस्टी असेल, फेअरनेस आहे, इथिकल वर्क आहे, ह्युमॅनिटी आहे, तर ह्या गरजेच्या आहेत, तर ह्या बिझनेस मध्ये सुद्धा फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आहे क्रिएटिंग क्रेडिबिलिटी. An organization that is believed to be driven by moral values is respected in society even by those who may have no information about the working and the businesses or an organization. क्रेडिबिलिटी जी आहे मग त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशनल डिसिजन्स असतील की ज्याच्यामुळे सोसायटीमध्ये जर काही प्रॉब्लेम तयार झाले, लोकॅलिटीला प्रॉब्लेम फेस करायला लागले, तर ते डिझॉल्व्ह करता आले पाहिजे. ती क्रेडिबिलिटी ऑर्गनायझेशनने घेतली पाहिजे. किंवा मोरल प्रिन्सिपल्स जर कन्सिडर केले की ज्याचं त्याचं क्रेडिट, की समजा एखाद्या एम्प्लॉईने प्रेझेंटेशन दिलंय त्याच्यामुळे कन्साइनमेंट असेल किंवा प्रोजेक्ट असेल तर तो मिळालाय, बिझनेस मिळालाय ऑर्गनायझेशनला, तर त्याचं क्रेडिट त्याला दिलं गेलं पाहिजे. त्याचे इन्सेंटिव्ह किंवा जे काही त्याला इन रिटर्न किंवा रिवॉर्ड म्हणून दिलं गेलं पाहिजे ते त्याला मिळालं पाहिजे. दॅट इज क्रेडिबिलिटी. त्याच्यानंतर युनिटिंग पीपल अँड लिडरशिप. An organization driven by values
is respected by its employees too. They are the common thread on that brings the employees and the decision maker on a common platform. This goes a long way in aligning behaviors within the organization towards achievement of one common goal or mission. युनिटिंग पीपल अँड लिडरशिप, जेव्हा ऑर्गनायझेशनचे इथिक्स आणि नॉर्म्स बनलेले असतात, तर सगळी लोक ऑर्गनायझेशन मध्ये काम करणारे लोक जे आहेत, त्यात आपण इंडिव्हिज्युअल इथिक्स आणि बिझनेस इथिक्स हे दोन्ही वेगवेगळे आहेत, हे टाईप आहेत हे बघितलंय. जेव्हा बिझनेस ऑर्गनायझेशन मध्ये काम करताना वेगवेगळी लोक त्यांचे इंडिव्हिज्युअल इथिक्स बाजूला ठेवून बिझनेस इथिक्स फॉलो करायला सुरुवात करणार आहेत. मग त्यांच्यामध्ये युनिटी येणार आहे. काम करताना त्यांच्यामध्ये असलेलं कोऑर्डिनेशन, डिसिजन मेकिंग अबिलिटी जी आहे किंवा लिडरशिप क्वालिटी जी आहे की त्यांना फॉलो केलं जातं, तर त्या बिल्डअप होतील. नेक्स्ट आहे इम्प्रुव्हिंग डिसिजन मेकिंग. आता इम्प्रुव्हिंग डिसिजन मेकिंग का असेल, तर इथिक्स आणि पॉलिसीज जेव्हा ऑर्गनायझेशनच्या डिफाईन केलेल्या असतात, तर डिसिजन करताना कुठल्या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर डिसिजन कंपनीच्या प्रॉफिटसाठी आहे आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे किंवा डिसएडव्हान्टेज जर बघायला गेलं तर एन्व्हायरमेंटल डिसएडव्हान्टेज आहे, एन्व्हायरमेंटल डॅमेज होणार आहे. कंपनीची जर पॉलिसी आहे की ग्रीन बिझनेस, तर मग त्यांना तो डिसिजन जो आहे तर तो एन्व्हायरमेंटला थ्रेट होणार नाही किंवा अफेक्ट होणार नाही अशा पद्धतीनेच घेतला गेला पाहिजे. म्हणजे डिसिजन मेकिंग एबिलिटी जी आहे तर ती इम्प्रूव्ह होते, ती लीड केली जाते. त्याच्यानंतर आहे लॉंग टर्म गेन्स. ऑर्गनायझेशन गायडेड बाय इथिक्स अँड व्हॅल्यूज आर प्रॉफिटेबल इन दी लॉंग रन थ्रू इन अ शॉर्ट रन दे मे सीम टू लूज मनी. आता त्याच्यामध्ये लॉंग टर्म गेन मध्ये आपण टाटांचं एक्झाम्पल बघतो की त्यांनी टाटा नॅनो कार जी आहे तर ती मिडल क्लास पीपल साठी लॉन्च केली. त्यांना त्याच्यात लॉस पण होणार होता, पण तो लॉस बेअर करून सुद्धा त्यांनी सर्व्हिस म्हणून किंवा एक हेल्पिंग हँड म्हणून लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करण्यासाठी नीड म्हणून त्यांनी ते प्रोडक्ट लॉन्च केलं. आणि त्यांच्या ऑर्गनायझेशनचे जे काही इथिक्स आहेत, पॉलिसीज आहेत, तर त्यांच्या ह्या डिसिजन्समुळे, त्यांच्या या बिहेवियरमुळे ते लॉंग रन साठी मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकतात. ते ट्रस्टवर्दी म्हणून कन्सिडर केले जातात. त्याच्यानंतर आहे सिक्युरिंग दी सोसायटी. ऑफन इथिक्स सक्सीड law in safeguarding the society. The law machinery is often found acting as a mute spectator, unable to save the society and the environment. आता सिक्युरिंग सोसायटी मध्ये जर कन्सिडर करायला गेलं तर एखादी ऑर्गनायझेशन जेव्हा सगळे लॉज अँड रेग्युलेशन फॉलो करते, तर ते सोसायटीसाठी सिक्युरिटी असते ती. लाईक काही लॉज जर आपण कन्सिडर केले तर एन्व्हायरमेंटला काही प्रॉब्लेम होता कामा नये, डॅमेज होता कामा नये, म्हणजे पोल्युशन कंट्रोल केला जावा ह्याच्यासाठी काही लॉज आहेत. ठीक आहे, मग हे पण सोसायटीच्या सेफ्टीसाठीच आहेत, सेफ्टी सिक्युरिटीसाठी आहेत. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट आहे. मग एम्प्लॉयमेंटमुळे त्यांना सिक्युरिटी, जॉब सिक्युरिटी प्रोव्हाइड केली जाऊ शकते, एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आहेत. तर या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नेक्स्ट आहे पर्पज अँड स्कोप ऑफ बिझनेस इथिक्स टुवर्ड्स स्टेकहोल्डर. अ स्टेकहोल्डर इज any individual or organization that is affected by the activities of a business. They may have a direct or indirect interest in the business and may be in contact with the business
on a daily basis or may just occasionally. तर स्टेक होल्डर्स जे आहेत तर आपल्याला स्टेक होल्डर्स माहिती आहेत, शेअर होल्डर्स आहेत, एम्प्लॉईज, मॅनेजमेंट, कस्टमर, सप्लायर्स, गव्हर्नमेंट एक्सेट्रा. तर वन बाय वन बघूया, कारण त्यांचा बिझनेसशी डिरेक्टली इनडायरेक्टली संपर्क येतच असतो. तर पहिला आहे शेअर होल्डर्स. They will interested in their dividends and capital growth of their shares. शेअर होल्डर्सना इंटरेस्ट कशात असतो? रिटर्न्स मध्ये. त्याच्यानंतर मॅनेजमेंट अँड एम्प्लॉईज, दे मे ऑल्सो हॅव शेअर होल्डर्स, also be shareholders. They will be interested in their job security, prospects and pay. त्यांना जॉब सिक्युरिटी हवी असते, प्रमोशन्स हवी असतात, सॅलरीज, इन्सेंटिव्ह मध्ये त्यांचा इंटरेस्ट असतो. त्याच्यानंतर कस्टमर अँड सप्लायर्स मध्ये बघितलं तर बँक और अदर फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स लेंडिंग मनी टू द बिझनेस, त्यांच्याकडून मनी जे लोन घेतलेले असतात. तर इन्स्टॉलमेंट पेमेंट्स त्यांचं वेळच्या वेळी व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कन्सिडर केलं तर त्यांचे जे काही टॅक्सेस आहेत तर ते पे केले गेले पाहिजेत फेअरली आणि टाइमली. नेक्स्ट आहेत ट्रेड युनियन्स, who will represent the interest of the worker. ट्रेड युनियन जे आहेत तर त्या वर्कर्सच्या युनियन आहेत, तर त्याच्यामध्ये त्यांचा जो इंटरेस्ट आहे, डिमांड्स आहेत तर त्या फुलफिल केल्या गेल्या पाहिजेत. प्रेशर ग्रुप्स who are interested in whether the business is acting appropriately towards their area of interest. प्रेशर ग्रुप्स असतात काही की जे बिझनेस डिसिजन्स मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत असतात. त्याच्यानंतर आहे स्टेक होल्डर्स वर्सेस शेअर होल्डर्स. It is important to distinguish between stakeholders and a shareholder. This sound is same, but the difference is crucial. Shareholders hold share in the company, that is, they own part of it. And stakeholders have an interest in company but do not own it. म्हणजे आपण स्टेक होल्डर्स आणि शेअर होल्डर्स मधला डिफरन्स जो आहे तर तो आपला FY लाच झालेला आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात आपण जास्त डिस्कस करण्यात अर्थ नाहीये. याच्यानंतर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जर कन्सिडर करायला गेलं तर इथे पुन्हा तोच चार्ट आहे की स्टेक होल्डर्सचा इंटरेस्ट काय आहे की स्टेक होल्डर्सचे एक्झाम्पल बघायला गेलं तर शेअर होल्डर त्यांना गुड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हवे असतात, एम्प्लॉईज बघितलं तर फेअर पे हवे असतात आणि चांगले वर्किंग कंडिशन हवे असतात, सप्लायर बघितले तर रेग्युलर बिझनेस आणि प्रॉम्प्ट पेमेंट लागतं, कस्टमर कन्सिडर केले तर फेअर प्राइसेस आणि सेफ प्रोडक्ट्स त्यांना हवे असतात, लोकल कम्युनिटी बघितली तर जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील, त्याच्यानंतर मिनिमम डिस्ट्रप्शन्स असतील तर ते त्यांची डिमांड असते किंवा नेसेसिटी असते. गव्हर्नमेंट कन्सिडर केलं तर एम्प्लॉयमेंट फॉर लोकल कम्युनिटी आहे, टॅक्स पेमेंट्स आहेत तर ते वेळेवर केले गेले पाहिजेत. एन्व्हायरमेंट बघितलं तर लेस पोल्युशन आहे. तर ह्या काय आहेत सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ऑर्गनायझेशनच्या. नेक्स्ट, रोल ऑफ गव्हर्नमेंट इन इन्शुरिंग बिझनेस इथिक्स. फर्स्ट आहे legislating role. Some degree of legislating is necessary to ensure that businesses comply with their ethical obligations and the public does not suffer as a result of dishonest business practices. Rules aim to prevent the practice of bribing planning authorities to circumvent प्लॅनिंग अँड झोनिंग लॉज. आता लेजिस्लेटिंग रोल जर कन्सिडर केले तर कुठल्याही बिझनेस ऍक्टिव्हिटीमध्ये डिसऑनेस्टी असेल बिझनेस प्रॅक्टिसेस मध्ये किंवा ब्राईब जर मागितले असतील तर गव्हर्नमेंट काय करते की त्यांच्या काही अथॉरिटीज आहेत किंवा अकॉर्डिंग टू लॉ आहे तर ते ह्या प्रॅक्टिसेस मुळे त्या ऑर्गनायझेशनवर ऍक्शन घेऊ शकते किंवा त्या स्पेसिफिक पर्सनवर ऍक्शन घेऊ शकते. त्याच्यानंतर आहे सुपरवायझरी रोल.
The government has a supervisory role in the field of business ethics. Anti-competitive behavior can occur when large organizations merge or are take over, and when a large organization has a very substantial market share or a monopoly. There is always the temptation for it to act in an unethical manner, which will be uh, detrimental to the public. सुपरवायझरी रोल असतो की त्याच्यामध्ये मोनोपोली जर कोणती ऑर्गनायझेशन क्रिएट करत असेल किंवा अनइथिकल प्रॅक्टिसेस किंवा मिसलीड केल्या जात असेल, मिस इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जात असेल, तर त्याच्यावर कंट्रोल सुद्धा ऑर्गनायझेशनचा असतो, सॉरी गव्हर्नमेंटचा असतो. त्याच्यानंतर आहे incentivizing role. The government can encourage ethical behavior by incentivizing it with tax breaks or by imposing surcharges on companies with high level of emission. Green companies that adhere to environmentally friendly practices and demonstrate green awareness should be encouraged to do so and avoided by government as a part of environmental policy. आता इन्सेंटिव्ह म्हणून गव्हर्नमेंट कडून काय दिलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं, तर गव्हर्नमेंट टॅक्स बेनिफिट जे आहे तर ते प्रोव्हाइड करू शकते, की त्याच्यामध्ये सबसिडीज देऊ शकते, की ज्या कंपनीज ग्रीन कंपनीज म्हणून किंवा इको फ्रेंडली प्रोडक्ट्स सेल आउट करत असतील, त्याच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करत असतील, तर त्यांना टॅक्सेस मध्ये काही सूट मिळते, किंवा त्यांना अवॉर्ड किंवा रिवॉर्ड सुद्धा दिले जातात कंपनीकडून. तेच जर उलट झालं की प्लॅस्टिकचा यूज उगाच केलाय किंवा एन्व्हायरमेंटला काहीतरी हार्म होईल असे प्रोडक्ट्स पॅकेजिंग जास्त उगाच गरज नसताना यूज केलं जात आहे, तर मग अशा प्रोडक्ट्सवर अशा कंपन्यांना पेनल्टी लावली जाते. त्याच्यानंतर आहे बिझनेस होल्ड्स ultimate responsibility. Although the government play an important role in ensuring that business operate in an ethical manner, ultimately the responsibility to do so lies with the businesses. अल्टिमेट रिस्पॉन्सिबिलिटी आहे इथिकल प्रॅक्टिसेसमुळे बिझनेसेसवर. त्यांना फक्त प्रॉफिट मेकिंग एवढंच विषय राहत नाही. त्याच्यानंतर आहे माइट्स ऑफ बिझनेस इथिक्स आपण बघणार आहोत 5. की पहिलं आहे इथिक्स इज अ पर्सनल अँड इंडिव्हिज्युअल अफेअर. It is wrong to think that ethics is related to personal affair of an individual. इथिक्स जे आहेत तर ते पर्सनल किंवा इंडिव्हिज्युअल आहेत असं कन्सिडर करणं चूक आहे, कारण ऑर्गनायझेशनचे पण काही इथिक्स असतात, कारण ऑर्गनायझेशन इंडिव्हिज्युअल म्हणून कन्सिडर केली जाते. त्याच्यानंतर आहे बिझनेस अँड इथिक्स डू नॉट गो हँड इन हँड. बिझनेस आणि इथिक्स एकत्र असू शकत नाहीत. आपण मागे पण एका पॉइंट मध्ये बघितलं होतं, एका तर बिझनेस आणि इथिक्स दोन्ही एकत्र असू शकत नाही. तर हे पण माहित आहे, कारण बिझनेसेस मध्ये इथिक्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. इथिकल बिझनेस ऑर्गनायझेशन लॉंग टर्म साठी सर्व्हाइव्ह होतात, त्यांच्याबद्दल ट्रस्ट जो आहे तर तो बिल्डअप होतो, कारण ऑर्गनायझेशनला नॉर्म्स आणि प्रिन्सिपल असतील तरच ती प्रॉपरली सस्टेन होऊ शकते. त्याच्यात स्टँडर्ड जे आहेत तर ते मेंटेन केले जातात. त्याच्यानंतर रिलेटिव्ह इथिक्स इज अ कॉमन प्रॅक्टिस. Business ethics consist of principle of standards that guide behavior in the world of business. Whether a particular behavior is ethical or unethical is determined by
stakeholders like investor, employees, customer, and the community. रिलेटिव्ह आणि कॉमन प्रॅक्टिसेस आहेत की ज्याच्यामध्ये पर्टिक्युलर इथिकल किंवा अनइथिकल बिहेवियर जे कन्सिडर केलं जातं इन्व्हेस्टरचं, एम्प्लॉईचं, कस्टमरचं किंवा कम्युनिटीचं, तर त्याच्यावर बिझनेस इथिक्स जे आहे तर ते ठरत नाही. जे बिझनेस इथिक्सचे प्रिन्सिपल्स किंवा गाईड केलं जातं, तर त्याच्यानुसार हे बाकीचे अस्पेक्ट्स आहेत तर ते त्या इथिक्सला फॉलो करतात. त्याच्यानंतर आहे गुड बिझनेस मीन्स गुड इथिक्स. इट इज माइट टू बिलीव्ह दॅट गुड बिझनेस ऑटोमॅटिकली प्रमोट्स गुड इथिक्स. तर हे अगदीच खरं आहे असं नाहीये की चांगला बिझनेस आहे म्हणजे ते इथिक्स त्यांच्या बिझनेसचे इथिक्स चांगले असतीलच असं नाहीये. त्याच्यानंतर ॲबिलिटी टू पीपल टू लर्न इथिकल प्रॅक्टिसेस ऑफ देअर ओन, की लोकांनी त्यांच्या इथिकल प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या शिकल्या पाहिजेत आणि इम्प्लिमेंट केल्या पाहिजेत. तर ह्याच्यापेक्षा सुद्धा बिझनेस इथिक्स जे आहे तर ते त्यांनी फॉलो केलं गेलं पाहिजे, ते अडॉप्ट केलं गेलं पाहिजे. कारण इंडिव्हिज्युअल आणि बिझनेस इथिक्स जे आहे तर ते नेहमी वेगवेगळं आहे. त्याच्यानंतर आपला लास्ट पॉइंट जो आहे तर तो आहे इथिकल परफॉर्मन्स इन बिझनेसेस इन इंडिया और कोड ऑफ इथिक्स इन इंडियन इंडस्ट्री. पहिला आहे इन्क्लुसिव्ह बिझनेस. In India, inclusive is one of the key deterrents to growth. Therefore, the first tenet to ethical behavior has to be inclusiveness. This implies the company should respect the local culture, customs, and tradition in which it operates. Meeting wider community interest may not always be possible in the short run, particularly in businesses that involve relocation and rehabilitation. इन्क्लुसिव्ह बिझनेस जर आपण कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये पहिलं आहे की रिलोकेशन अँड रिहॅबिलिटेशन इज मेड लेस इमोशनली, फिजिकली आणि इकॉनॉमिकली draining for the affected communities. Next, the company must ensure equate skill enhancement among the affected communities to ensure employability. Next आहे accountable businesses. The aggression and the mass uproar surrounding the Lokpal movement suggests that there is need for creating accountable entities. This aspect should be incorporated in business ethics. त्याच्यामध्ये पॉइंट्स benefit the country, localities, communities to the extent possible and affordable, and be accordance with the law of the land. अकाउंटेबल बिझनेस मध्ये की कंट्रीसाठी, लोकॅलिटीसाठी, कम्युनिटीसाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे त्या बिझनेसचा, त्यांच्या प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसचा, आणि अफोर्डेबल असायला हवं. आणि दुसरं म्हणजे की ज्या देशामध्ये, ज्या राज्यामध्ये तो बिझनेस आहे तर तिथले लॉज जे आहेत तर ते फॉलो केले गेले पाहिजेत. सी आहे ट्रान्सपरंट बिझनेस स्टँडर्ड्स. In addition to accountability, the other aspect in governance is transparency. In order to promote transparency, companies must prepare and maintain its accounts fairly and accurately, and in accordance with the accounting and financial reporting standards, which represent the generally accepted guidelines, principles, standards, law, and regulation of the country in which the company conducts its बिझनेस. ट्रान्सपरंट बिझनेस स्टँडर्ड्स मेंटेन केले गेले पाहिजेत. मग त्याच्यातले पॉइंट जे आहेत तर देर शुड बी नो विलफुल ओमिशन ऑफ दी company transaction from the books and records
no advance income recognition, and no hidden bank account and funds. There should not be any willful material mispresentation of and or misinformation on the financial accounts, and reports shall be uh, regarded as a violation of the code. Apart from inviting appropriate civil or criminal action under the relevant laws, no employee should be allowed to make, authorize, abet, or collect in an appro, uh, improper payment or unlawful commission. आता ट्रान्सपरंट बिझनेस ऍक्टिव्हिटीज असायला पाहिजेत. मग त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, तर त्याच्यामध्ये फ्रॉड्युलंट प्रॅक्टिसेस जे आहेत किंवा मिसइन्फॉर्मेशन, मिसरिप्रेझेंटेशन जे आहे फायनान्शियल प्रॅक्टिसेस मध्ये, किंवा बँकेची खोटी अकाउंट असतील किंवा स्टेटमेंट्स किंवा फंड्स जे आहेत तर ते लपवलं जाणं, किंवा त्याच्याबद्दल चुकीची माहिती देणं. तर ह्या ज्या आहेत तर त्या ट्रान्सपरन्सी मेंटेन करत नाहीत बिझनेस ऍक्टिव्हिटीज मध्ये. आणि त्याच्यामुळेच प्रत्येक बिझनेसेसला त्यांचे इयरली जे अकाउंट्स आहेत, बुक्स ऑफ अकाउंट, तर ते पब्लिश करावं लागतं. नेक्स्ट आहे कमिटमेंट टू professed quality and representation accuracy. The company should remain committed to supply goods and services at world-class quality standards, backed by after-sale services consist with the requirement of its customer. कमिटमेंट जी आहे कंपनीच्या प्रोडक्ट्सची किंवा सर्व्हिसेसची, आफ्टर सेल सर्व्हिस किंवा त्यांचे जे काही कमिटमेंट असतील ते सर्व्हिस किंवा प्रोडक्ट प्रोव्हाइड करताना. फॉर एक्झाम्पल डॉमिनोजची सर्व्हिसेस त्यांनी कसं 30 मिनिट्स डिलिव्हरी पिझ्झा ठेवलं होतं, तर ती कमिटमेंट जी आहे तर ती फॉलो केली गेली पाहिजे. त्याच्यामध्ये अॅक्युरेसी पाहिजे. 30 मिनिट्स नंतर ते पिझ्झा फ्री डिलिव्हर करणार, आणि ते प्रॉमिसेस त्यांनी पाळले. आता ह्याच्यामध्ये पॉइंट्स जे आहेत, रिप्रेझेंटेशन ऑफ अॅक्युरेसी, मग त्याच्यात ट्रुथफुलनेस आणि क्लिअर पॉलिसीज ज्या आहेत तर त्या सांगितल्या पाहिजेत. टाइमलाईन्स ज्या आहेत की एखादं स्पेसिफिक ड्युरेशन असेल किंवा स्पेसिफिक टाइम असेल तर तो सांगितला पाहिजे. त्याच्यानंतर एव्हिडन्स असायला हवा की टेस्ट आणि सर्वे केले असतील ऑर्गनायझेशनने, तर त्याचा एव्हिडन्स त्यांच्याकडे असायला पाहिजे. आयडेंटिटी पाहिजे शिपमेंटसाठी. आता तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करता तर तुमची स्पेसिफिक आयडेंटिटी असते, तुमचा नंबर, तुमचं कस्टमर किंवा प्रोडक्ट नंबर जो आहे तर त्याच्यावरून तुम्ही त्या प्रोडक्ट ट्रॅक करू शकता. तुमचा कस्टमर आयडी तुमच्या अकाउंट वरून बनवला जातो, त्याच्यावरून ते तुम्हाला ट्रेस करू शकतात. त्याच्यानंतर डिस्कस, no person should make offers or solicitations in the guise of research of or a survey when a real intent to sell products, services or to raise funds. मग त्याच्यामध्ये कुठलेही फेक प्रॉमिसेस जे आहेत की सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट सेल करण्यासाठीचे, तर ते केले गेले नाही पाहिजेत. त्याच्यानंतर आहे disparagement. No offer shall track or discredit or discharge products, services, advertisements or companies using inaccurate information. की खोट्या ऑफर्स आहेत किंवा खोटे प्रोडक्ट्स जे आहेत, म्हणजे ऑनलाईन मध्ये पण फ्रॉड्स होतात ते तुम्ही बघितले असतील. खोट्या ऍडव्हर्टाइजमेंट जे आहेत तर त्या दिल्या नाही पाहिजेत. त्याच्यानंतर आहे रिप्रेझेंटेशन, फोटोग्राफी, आर्टवर्क असेल, ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशन आहे तर ते पण ऍक्युरेट असायला पाहिजे. कारण तुम्हाला म्हणजे
आपण लोकल रेस्टॉरंट्समध्ये जेव्हा जातो तर तुम्हाला फूडचे जे फोटो आहेत मेन्यू कार्डवरचे, तर ते आणि ॲक्चुअल फूड जे तुम्हाला प्रोव्हाईड केलं जातं ते याच्यामध्ये खूप फरक असतो. म्हणजे हे पण मिसप्रेझेंटेशनच आहे. त्याच्यानंतर आहे फेअर कॉम्पिटिशन. व्हाईल फोरकास्टिंग while fostering competitiveness, companies must ensure that they do not engage in unfair trade practices. This should include restrictive trade practices, abuse of market dominance, or similar unfair trade activities. फेअर कॉम्पिटिशन मध्ये कंपनीच्या ज्या काही टॅक्टिक्स असतील किंवा स्ट्रॅटेजीज जे आहेत तर त्या फेअर असायला पाहिजेत. त्याच्यामध्ये ऑब्युसिव्हनेस किंवा डॉमिनन्स असता कामा नये. त्याच्यानंतर इक्वल अपॉर्च्युनिटी एम्प्लॉयर. कंपनीज शुड प्रोव्हाइड इक्वल अपॉर्च्युनिटी टू all qualified employees regardless of their race, caste, religion, color, marital status, gender, etc. तर ऑर्गनायझेशन मध्ये काम करणाऱ्या प्रत्येक एम्प्लॉईसाठी त्याच्या क्वालिफिकेशन नुसार, त्याच्या कॅपॅबिलिटीनुसार रिस्पॉन्सिबिलिटीज दिल्या गेल्या पाहिजेत. मग त्याच्यामध्ये कास्टिझम, रिलिजन, जेंडर, एज ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्याच्याबद्दल बायस किंवा अनफेअर प्रॅक्टिसेस असता कामा नयेत. नेक्स्ट आहे अपहोल्डिंग दी एम्प्लॉई ह्युमन राईट्स. एम्प्लॉईज जे आहेत तर ते ह्युमन आहेत, त्यांना फिजिकल किंवा मेंटल हॅरॅसमेंट होता कामा नये ऑर्गनायझेशन मध्ये. तर ह्याच्यासाठी सुद्धा स्ट्रिक्टली पीस सेल तयार केलेले असतात प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये आणि त्याच्या थ्रू एम्प्लॉईजना त्यांना हेल्प मिळू शकते ॲज पर ह्युमन राईट्स. आणि हे लॉज जे आहेत तर ते इक्वल म्हणजे मेन्स आणि विमेनना दोघांनाही सेम आहेत, की जे याच्यातून जात आहेत किंवा ज्यांचे राईट्स जे आहेत तर ते डिनाय किंवा अवॉइड केले जात आहेत तर त्यांना त्याच्यात हेल्प मिळू शकते. कॉर्पोरेट सिटिझनशिप. Compliance all relevant laws and regulation and actively assisting in improvement of quality of life of the people in the communities in which they are operate. कॉर्पोरेट सिटिझनशिप मध्ये रिलेटिव्ह लॉज जे आहेत तर ते फॉलो करायचे आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि डेव्हलपमेंटसाठी हेल्पफुल असायला पाहिजे त्या स्पेसिफिक कम्युनिटीसाठी. त्याच्यानंतर आहे स्टेक होल्डर representation. Companies should create provision to ensure representation of all stakeholders at appropriate forums. They should also include indirect stakeholders like the public and third party. All information requirements of stakeholders must be transparently disclosed. स्टेकहोल्डर्सना ट्रान्सपरंटली कंपनीच्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, फायनान्शियल डिसिजन्स आहेत तर ते प्रेझेंट केले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर आहे बिझनेस असोसिएशन्स. कंपनीज शुड एन्श्योर दॅट ऑल देअर बिझनेस पार्टनर्स कंडक्ट देअर बिझनेस इन अकॉर्डन्स विथ द कोड ऑफ इथिक्स विथ इन देअर स्कोप ऑफ ऑपरेशन्स. बिझनेस असोसिएशन्स जे आहेत तर त्यांचे कोड ऑफ इथिक्स किंवा ऑपरेशन्स जे आहेत तर ते फॉलो केले गेले पाहिजेत. मग ते टाइमली चेंज पण होऊ शकतात ऍज पर रिक्वायरमेंट अँड ऍज पर नीड. आणि लास्ट पॉइंट आहे कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. त्याच्यामध्ये आपण कॉन्फ्लिक्ट मध्ये कन्सिडर करू शकतो नॉमिनेशन टू affiliated enterprises, membership to professional bodies, त्याच्यानंतर membership in government committees, and exceptional circumstances as determined by a competent authorities. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे एम्प्लॉईज एंटर इन टू अग्रीमेंट और कॉन्ट्रॅक्ट
influencing decision from position of authority, then award of benefits such as increase in salary or other remuneration, posting, promotion or recruitment of a relative of an employee, etc. आता कॉन्फ्लिक्ट केव्हा तयार होतात की नॉमिनेशन्स जे आहेत तर ते चेंज झाल्यानंतर एंटरप्राइजेसचे नॉमिनेशन्स वरून मेंबरशिप वरून चेंज होऊ शकतात प्रोफेशनल बॉडीजच्या मेंबरशिप वरून, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कमिटीच्या मेंबरशिप वरून, त्याच्यानंतर एम्प्लॉईचे कॉन्ट्रॅक्ट किंवा अग्रीमेंट्स जे आहेत त्याच्यावरून प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. डिसिजन अथॉरिटीमुळे कॉन्फ्लिक्ट होऊ शकतात. त्याच्यानंतर एम्प्लॉईच्या रिलेटेड जे डिसिजन्स आहेत, रिक्रुटमेंट, प्रमोशन, पोस्टिंग आहे, रेम्युनरेशन आहे, तर त्याच्यामुळे कॉन्फ्लिक्ट रेज होऊ शकतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या अवॉइड केल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये स्टँडर्ड मेंटेन केलं गेलं पाहिजे. आता आपलं फर्स्ट युनिट जे आहे तर ते संपलंय. तुम्हाला असाइनमेंट जी आहे तर ती ग्रुपवर सेंड केली जाईल.